आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे नैसर्गिक स्किन केअर रूटीन पाहणार आहोत. दही क्लिन्झर आणि मुलतानी मातीपासून जो फेस पॅक बनतो तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. केमिकलशिवाय त्वचा स्वच्छ, मऊ आणि ग्लोईंग कशी ठेवायची हे या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने समजावलं आहे. दही क्लिन्झर कसा बनवायचा आणि कसा वापरायचा, नंतर मुलतानी माती फेस पॅक कसा तयार करायचा आणि त्याची योग्य पद्धत काय आहे किंवा वेगवेगळ्या स्किन टाईपनुसार आपण त्याचा वापर कसा करू शकतो. पिंपल्स, ऑइली स्किन आणि टॅनिंगसाठी त्याचा उपाय, नैसर्गिक स्किन केअर टिप्स याचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात त्वचेची काळजी घेणं खूप महत्त्वाचे झाले आहे. बाजारात अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स उपलब्ध असतात, तरी नैसर्गिक उपाय अजूनही सुरक्षित आणि प्रभावी म्हणजेच दही आणि मुलतानी मातीचा फेस पॅक. हा उपाय त्वचेला नैसर्गिकरित्या स्वच्छ, उजळ आणि निरोगीच बनवतो ना. दही हे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते आणि त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड, कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. त्यामुळे हे नॅचरल तर आहेच, पण याच्यापासून बरेच फायदेही मिळतात. त्वचा उजळायला पण याचा चांगलाच फायदा होतो. नंतर नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून पण याचा आपण वापर करू शकतो. आणि मुलतानी मातीचे फायदे काय आहेत तर ऑइली स्किनसाठी तो उत्तम उपाय आहे. नंतर पिंपल्स आले असतील, ॲक्ने कमी करण्यासाठी किंवा ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे काढण्यासाठी पण मुलतानी मातीचा उपयोग होतो. आणि त्वचेला थंडावा आणि फ्रेश पण वाटतंच ना. मी अगोदर इकडं दही घेतलेलं आहे, फ्रेश दही आहे. तेच आपण 1-2 चमचे लागतात, ते 2 चमचे घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून मी क्लिन्झर म्हणून त्याचा उपयोग केला होता. पूर्ण चेहऱ्यावर लावून घेतलं आणि 5 ते 7 मिनिट थोडं त्याच्यावर चेहऱ्यावर अप्लाय केलं आणि थोडा 5-7 मिनिट थोडं स्क्रब करून घेतलं. आणि ते झाल्यानंतर इकडं मी फेस पॅक बनवला होता, जो की सेकंड स्टेपमध्ये. आणि मी इकडे जी आपलं मुलतानी माती आहे ती घेतली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही डबल 2 चमचे दही टाकू शकता आणि मधही टाकू शकता. आणि याचा फेस पॅक खूप छान होतो आणि याचे रिझल्ट पण मुलतानी माती तर आपण बऱ्याचपैकी वापरतो, सगळ्यांनाच त्याचे फायदेही माहिती आहेत आणि आपण बऱ्याचपैकी त्याचा उपयोगही करतो. पण त्याचा फेस पॅक म्हणून पण छान उपयोग होतो. त्याच्यामध्ये आपण 2 चमचे दही, मुलतानी माती आणि आपलं एखाद्या वेळेस बेसन पण ॲड केलं तर चालतं किंवा मधही ॲड केला आणि त्याचा फेस पॅक बनवला तरी पण त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. आणि माझा खरंच चेहरा खूप काळा पडला होता, कारण आम्ही गेलो होतो गावाकडे आणि उन्हामुळे त्वचा खरंच खूप टॅनिंग आली होती आणि काळाही पडला होता. त्यामुळे मला पण हा उपाय करून बघायचाच होता आणि मला खरंच खूप छान वाटत होतं आणि फ्रेशही वाटत होतं, कारण मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी थंडही असते आणि उन्हाळ्यामध्ये याचा वापर खरंच खूप छानही आहे. त्याच्यामुळे आपल्याला थंडावाही मिळतो आणि थोडं छानही वाटतं आणि त्याबरोबरच आपला चेहराही उजळतोच. आणि हे झाल्यानंतर चेहरा पूर्ण फेसवॉश करून घेतला आणि थंड पाण्यानेच धुवून घेतला होता. आणि नंतर इकडं तुम्ही गुलाबजल लावून घेतलं, कारण मुलतानी मातीमुळे थोडे कोरडी त्वचा झाल्यासारखी होते आणि गुलाबजलनं थोडं छान वाटेल म्हणून इकडं थर्ड स्टेपमध्ये मी गुलाबजल ॲप्लाय करून घेतलं आणि असा काहीसा रिझल्ट वाटत होता.